क्षीरसागर कोण आहात तुम्ही? एक सामान्य कार्यकर्ता म्हणजेच प्रमोद क्षीरसागर, जे ह्या भागातून निवडून गेले तेच बाबासाहेबांच्या नावाच्या विरोधात जाताना आम्हाला दिसत होतं. युवकांची साथ कशा प्रकारे मिळते? त्यांना त्यांच्यात मी दिसतो म्हणून ते माझ्यासोबत कायम राहिलेले आहेत. काही महिन्यापूर्वी तुमच्यावरती पोलीस कारवाई होती, तुमच्यावर काही गुन्हे दाखल झालेले होते. आम्ही कुठं तर राजकारणात कमी पडलं असेल, त्यामुळं आम्हाला काही दगफटके सहन करावे लागलेले आहेत. नमस्कार, मी राहुल सोनवणे. आज खऱ्या अर्थानं आनंद वाटतो की पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक फुले शाहू आंबेडकरी विचारांचा वारसा जपणारे आणि हा विचार त्यांच्या कृतीतून आचरणात आणणारे एक नवयोद्धा नवतरुण आपल्यासोबत आज लेखाजोखा अविरत संघर्षाचा या कार्यक्रमामध्ये. आणि हा कार्यक्रम ज्यांनी प्रेझेंट केला आहे, ईगल मीडिया प्रेझेंट्स, हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. प्रमोद भाऊ, तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. जय जय भीम. जय भीम सर. खऱ्या अर्थानं आजचा जो कार्यक्रम आहे तो आपण कार्यक्रम नसून तो एक वैचारिक विचार आहे आणि या वैचारिक विचाराला सुरुवात करूयात आणि तुम्हाला नक्कीच हा विचार आमचा आवडेल अशी आम्ही आशा बाळगतो. प्रमोद क्षीरसागर कोण आहात तुम्ही? हे प्रमोद क्षीरसागर एक तरुण योद्धा आहे, आंबेडकरी विचारांचा कार्यकर्ता आहे की फक्त नवीन राजकारणी म्हणून पांढरे कपडे घालून लोकांना फसवणारी एक पुतळ्यासारखा आपण म्हणूयात की जे आता वातावरण आपण पाहतो बाहेर की वराड निघाले लंडनला म्हणलं जातं, पुढारी आम्हाला फसवले जातात. सामान्य माणसाची अपेक्षा असते की माणसानं काम करावं आणि अशा सर्व वातावरणामध्ये दरवर्षी 5 वर्षाला विठ्ठल वाघ जसे आम्हाला म्हटले की आम्ही मेंढर यावं त्यांना हाकलावं, आम्ही मेंढर यावं त्यांना हाकलावं आणि 5 वर्षाच्या बोलीनं लागतो रे आमचा लिलाव. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही विकले जात आहोत आणि खऱ्या अर्थानं प्रशासनामध्ये राजकारणामध्ये चांगली माणसं जात नाही आहेत आणि आम्ही ज्यांना आश्वस्त म्हणून एक खरा चेहरा, एक आश्वासक चेहरा म्हणून ज्यांना पाहतो ते प्रमोद क्षीरसागर आपल्याबरोबर आहेत. प्रमोद क्षीरसागर दादा, मला तुम्हाला विचारायचं आहे की प्रमोद क्षीरसागर कोण आहेत? नक्कीच. आता तुम्ही जसं सांगितलं की प्रमोद क्षीरसागर कोण आहे, तुम्ही दिलेल्या माझ्या इंट्रोडक्शनमधनं आणि तुम्ही आता जो महत्त्वाचा प्रश्न विचारला, खरं तर तो प्रश्न माझ्यासाठी नाही तर तो इथल्या जनतेसाठी असणारा प्रश्न आहे. ते माझ्यापेक्षा बेटर तुम्हाला सांगू शकतील की प्रमोद क्षीरसागर नेमकं कोण आहे. निश्चितच आजच्या काळात ज्या पद्धतीने पुढाऱ्यांची जी वृत्ती राहिलेली आहे त्या सगळ्या पलीकडे जाऊन आपण समाजाला काय दिलं पाहिजे आणि त्यातून काय पॉझिटिव्ह आपल्याला काढता आलं पाहिजे त्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारा एक सामान्य कार्यकर्ता म्हणजेच प्रमोद क्षीरसागर. क्या बात आहे. अतिशय म्हणजे एक छोट्या ओळीत तुम्ही शेवटच्या ओळीत जे वाक्य वापरलं, सामान्य कार्यकर्ता. आज कार्यकर्ता नावाची कॉन्सेप्टच आपण विसरत गेलेलो आहे. सर्वजण नेते झालेत, कार्यकर्ते बनायला कोणी तयार नाही. आणि तुम्ही काम करता, मला अतिशय चांगलं वाटलं की तुम्ही एक लढाई युथ नावाची एक मुवमेंट या शहरामध्ये चालवताय आणि त्याचा आदर्श घेऊन महाराष्ट्रभर तरुण काम करतायत. नेमकं लढाई युथ म्हणजे नेमकं आहे तरी काय? सुरुवातीपासून सांगेन या बाबतीत मी तुम्हाला आवडेल. जसं की ह्या सगळ्या कामाचा प्रभाव मला लहानपणापासून आहे, कारण माझ्या घरातच राजकारण समाजकारण ते सगळं बघतच मी वाढलेलं आहे. त्या पुढे जाऊन सांगायचं झालं तर कोविडचा काळ होता आणि सगळेजण घरात होते, अख्खा महाराष्ट्र देश जग घरात बसल्यासारखं बसलं होतं आणि त्यावेळेस फक्त सोशल मीडियावरती जग चालू होतं. आणि त्यावेळेस ज्या महाराष्ट्रातनं घटना समोर येत होत्या ॲट्रॉसिटीच्या, त्या आपण सगळेजण घरात बसून बघत होते आणि त्या सगळ्या घटनांमधून एक व्यवस्थेबद्दलची एक चीड निर्माण होत होती आणि त्याच्यावरती रिॲक्ट होत असताना काही युवकांची फळी माझ्यासोबत जोडत गेले आणि त्यातनं लढाईत मुवमेंट तयार झाली. बरोबर. आपण तरुण जो असतो तो कोणत्याही संघर्ष किंवा कोणतीही क्रांती जेव्हा होते ते क्रांतीचा उद्गाता हा तरुण असतो आणि ज्या वेळेस अन्यायाची फुंकर या समाजाकडून घातली जाते, विषमतावादी प्रवृत्तीकडून घातली जाते, तेव्हा ते ठिणगी बनवून ती पुढच्या व्यवस्थेला नायनाट केल्याशिवाय, बेचिराग केल्याशिवाय राहत नसते. ती चिंगारी तुमच्यासाठी कोणती होती प्रमोद भाऊ? मी ज्या भागातून येतोय, ज्या भागात माझं वास्तव्य आहे तो भाग म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत आणि त्या ठिकाणचा प्रमुख विषय म्हणजे प्रलंबित राहिलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत प्रवेशद्वाराचा. गेले 10 वर्ष प्रलंबित राहिलेला तो विषय होता आणि सातत्याने आम्ही त्याच्यावरती काम करत असताना आमच्या एक गोष्ट लक्षात आली
की एकदम कॉन्फरन्सने आणि राजकारणातून SC प्रवर्गातीलच नगरसेवकांनी बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षणातून जे ह्या भागातून निवडून गेले तेच बाबासाहेबांच्या नावाच्या विरोधात जाताना आम्हाला दिसत होतं. आणि तोच मोमेंटम होता की आम्ही त्याच्यावरती एक मोठं आंदोलन उभं केलं आणि आज आपल्याला दिसतंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत नावाची कमान या ठिकाणी दिमागदार स्वरूपात उभी राहिलेली. बाबासाहेबांचं कमानीवरचं नाव हे संघर्षाचं एक प्रकारे प्रतीक आहे, आपण असं म्हणूयात. बरं, या कार्यक्रम तुम्ही करत असताना, तुम्ही आंदोलनं करत असताना तुम्हाला युवकांची साथ कशा प्रकारे मिळते? भागातला जो युवक आहे, खरं तर मी त्यांचा सगळ्यांचा धन्यवाद देणार आहे प्रथमतः. कारण सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन त्यांनी मी माझ्याकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन किंवा माझ्याकडे ते बघत असताना त्यांना त्यांच्यात मी दिसतो म्हणून ते माझ्यासोबत कायम राहिलेले आहेत. प्रत्येक आंदोलन असेल, प्रत्येक विषय असेल या ठिकाणचा, त्या सगळ्या गोष्टींवरती काम करतात. नेमके विषय काय आहेत की मला असं वाटतं की आता आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन या ठिकाणी होणार आहे, सर्व महानगरपालिकांचे. आता डेट्स पण जाहीर झाल्यात, आराखडे जाहीर झालेत, 4 पद्धतीचे आरक्षण, 4 जणांचं पॅनल या ठिकाणी आहे. तर इथला मुख्य प्रश्न काय आहे की इथली जी आतापर्यंतची राजकीय मंडळी होती त्यांनी त्या मुख्य प्रश्नाला बगल दिली आणि तो प्रश्न म्हणजे तुमच्या आज तुम्ही जो तो सोडवला तर तुमच्याकडे बघणारा तरुण हा तुमच्याकडे येईल आणि तुम्हाला नक्कीच मतदान करेल. बघा, या भागातला प्रमुख विषय राहिलेला आहे रेड झोनचा विषय. आणि ते रेड झोनचं कारण देऊन प्रत्येक वेळी त्यांना विकासापासून लांब ठेवलेलं आहे. आम्ही त्या विषयावरती काम करत असताना आता सेक्टर नंबर 22 हाच भाग फक्त रेड झोनमध्ये आहे का, तर त्याचं उत्तर नाही. कारण शेजारी यमुनानगर असेल किंवा त्रिवेणीनगरचा काही परिसर असेल तो पण रेड झोनमध्ये, म्हणून त्यांचा विकास थांबला आहे का, तर नाही. आजपर्यंत आम्ही फक्त मूलभूत गरजांसाठी भांडतात. आमच्या इथला आरोग्याचा प्रश्न असेल किंवा आमच्या इथला स्वच्छतेचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, या सगळ्या गोष्टीत आम्हीच फक्त का मागं राहतोय. ह्या गोष्टीची खंत आम्हाला कायम राहिलेली आणि त्या गोष्टींवर काम करण्यासाठी आम्ही सगळेजण पुढे येऊन काम करतोय ना. मला असं वाटतं की याला जबाबदार तुमच्या इथले मतदार आहेत असं वाटत नाही का? कारण की तुम्ही याच्याच शेजारी चांगले प्रभाग आयडल वॉर्ड पाहिलेले आहेत ज्यांच्यावरती कोट्यवधी रुपये खर्च केला जातो. एका प्रभागामध्ये 7 गार्डन आहेत आणि त्यांचा विकास ते प्रश्न निर्माण करण्यासाठी की ती व्यवस्था निर्माण करण्यासाठी मतदार जबाबदार आहेत असं मला वाटतं. कारण की मतदानाच्या वेळेस या ठिकाणी आपल्यावरती एक आरोप केला जातो, आपल्या झोपडपट्टीतील स्लम एरियातील जे मतदार आहेत ते पैसे घेतात आणि योग्य उमेदवाराला निवडून देत नाही किंवा ते प्रलोभनाला बळी पडतात. मला असं वाटतं की हा आरोप तुम्ही कसा खोडून काढा? नाही, 100% मी हे तुम्ही जे सांगताय त्याच्या विरोधात आहे. कारण तो भागच नाहीये. जर तसं असतं तर माझ्यासारख्या तरुणाची इलेक्टिव्ह राजकारणाची इच्छाशक्ती वाढलीच नसती. गेल्या 10 वर्षात 15 वर्षात जर बघितलं, याआधी रजनीकांत क्षीरसागर म्हणजे माझे वडील या ठिकाणी प्रतिनिधित्व करत होते. मी येणार आहे त्यांच्याकडे. इथला मतदार त्यांच्याकडे ठामपणे त्यांच्या पाठीशी थांबलेला आहे. कुठल्याही इच्छेशिवाय तो त्यांच्या बरोबर थांबलेला आहे. खिशातले 4 पैसे खर्च करून घरातली चटणी भाकर खाऊन त्यांनी पप्पांसोबत लढा उभा केलेला आहे. मतदार रूपी त्यांना आशीर्वाद दिलेले आहेत. अगदी जनता कधीच त्यापुढे जाऊन सांगायचं झालं तर मला एक गोष्ट महत्वाची सांगायची वाटते की इथली जो निर्णायक जी वोट बँक आहे ती आंबेडकरी वोट बँक आहे आणि त्यांनी जाती धर्मापलीकडे जाऊन उमेदवार निवडून आणलेले आहेत. पण जे निवडून आलेले उमेदवार आहेत त्यांनी जनतेबरोबर जे प्रामाणिकता पाळली पाहिजे होती ती त्यांनी पाळलेली नाहीये असं माझं त्यावरती म्हणणं. अगदी खरं आहे. देगडी सेक्टर 22 डॉक्टर आंबेडकर बाबासाहेब वसाहत हा प्रामुख्यानं SC प्रवर्गातलाच वॉर्ड आहे आणि इथे SC प्रवर्गातलेच निवडणूक प्रतिनिधी आतापर्यंत निवडून गेलेले आहेत. तरी देखील या भागाचा म्हणावा तेवढा विकास या ठिकाणी झालेला नाही. असं तुम्हाला काय वाटतं की तुम्ही आल्यानंतर किंवा तुम्हाला लोकांनी कोणत्या मुद्द्यावरती मतदान केलं पाहिजे किंवा त्यांच्याकडून कोणत्या गोष्टींची कमतरता झालेली आहे की ती तुम्ही भरून काढाल? बघा, माझं ह्याच्यावरती एक म्हणणं आहे की जो काम करणारा कार्यकर्ता असतो, मुळात मी ह्या ठिकाणीचा रहिवासी असल्यामुळे मला इथल्या सगळ्यातल्या तळागाळातल्या प्रश्नाची जाणीव आहे. जे जनतेचे प्रश्न आहेत तेच माझे पण प्रश्न आहेत, म्हणून मी त्याच्यावरती जास्त चांगल्या प्रकारे काम करू शकतो असं मला वाटतं. त्यामुळं इथल्या प्रश्नांची जाण असल्यामुळं मी त्या प्रश्नावरती नक्की निर्णायकपणे काम करीनच.
पण ह्या आधीचे जे नगरसेवक राहिलेले आहेत ते टोटली बाहेरच्या वॉर्डातले रहिवासी असल्यामुळं त्यांना इथल्या स्थानिक प्रश्नांची जाणीव नाही किंवा ती बांधिलकी लोकांसोबत त्यांना जपता आलेली नाही. त्यामुळं त्यांच्यापासून जो मुख्य विषय जे राहिलेले आहेत, मूळ विषय जे राहिलेले आहेत, त्यांच्याकडं त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन कधी व्यवस्थित राहिलेला नाही. मागील आपण जास्त कालावधी पाठीमागे न जाता, आता तुम्ही उल्लेख केला की त्यांनी कामं केलेली नाहीत, पण ते सांगतात प्रस्थापित जे आहेत ते सांगतात की आम्ही भरपूर कामं केलेली आहेत, त्यांचे जाहीरनामे येतात आणि त्यांच्याबरोबरही तरुण आहे. तर तुम्ही आज 10 वर्षाचा राजकीय त्यांचा प्रवास बघत असताना तुम्ही कसा बघताय? त्याकडे बघत असताना मला एक सध्याची एक परिस्थिती जाणवते. ती क्वचित परिस्थिती आहे, मी काय त्याला व्यापक नाही मानत. कारण एक तरुण घटक असा पण आहे की तो नाही का आज नाही का कष्ट करण्याच्या मनस्थितीत नाहीये. त्यांना सगळं त्यांच्यासमोर आयतं पाहिजे अशी एक मनस्थिती असलेला तरुण आहे. आणि ते तरुण हेरून त्यांनी त्यांच्याबरोबर कुठल्या प्रकारे जोडून ठेवले असतील त्याबद्दल वेगळं भाष्य करण्याची मला गरज वाटत नाही. पण ते जे युवक आहेत ते त्यांच्यासोबत कायम राहिलेले आहेत. पण त्याच्यापेक्षा एक जो मोठा वर्ग आहे तो सातत्याने त्यांच्या विरोधात थांबलेला आहे ना, तो आपल्यासोबत थांबलेला आहे ना. बरोबर. मी तुमच्या थोडंसं ऐतिहासिक पार्श्वभूमीकडे जातो. आत्तापर्यंत तुमचे वडील हे शहराला ज्ञात आहेत. पिंपरी चिंचवड शहराला एक आंदोलनाचा खरा चेहरा म्हणून आदरणीय रजनीकांतजी क्षीरसागर साहेब हे सर्वांना परिचित आहेत. परंतु त्यांच्यापासून मी आतापर्यंत तुमच्यापर्यंत पाहतो, समाजानं नेहमीच तुम्हाला टाळलं गेलेलं आहे. मी असं म्हणतो की एक आपल्या समाजानं की एवढा चांगला चेहरा असून देखील आपण आतापर्यंत इलेक्शन जिंकू शकलो नाही. असं कोणता तो फरक वाटलेला आहे? किंवा आतापर्यंत काही महिन्यापूर्वी तुमच्यावरती पोलीस कारवाई होती, तुमच्यावर काही गुन्हे दाखल झालेले होते, त्याच्याकडे समाज काय म्हणून बघतोय आणि तुम्ही समाजाला काय उत्तर द्याल ही तुमची इमेज बदलण्यासाठी? किंवा तो आरोप खरा होता का याचं पण स्पष्टीकरण द्या. कारण मुळात लोकांना सांगताना ती इमेज सांगितली जाते आणि आम्हाला तरुणांना असं वाटतं की ती इमेज तुमची नाही आहे. कारण की तुम्ही एक संघर्ष योद्ध्याचा वारसा घेऊन चाललात. तुमचे वडील हे इथल्या पिंपरी चिंचवडच्या सर्वच कार्यकर्त्यांसाठी, फुले शाहू आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांसाठी आम्हाला एक योद्धा म्हणून, एक चळवळीतला लढवय्या म्हणून आम्ही त्यांना पाहतो आणि तोच आशावाद तुमच्या चेहऱ्याकडे बघून आम्हाला दिसतोय. त्याबद्दल तुम्ही काय सांगा? तुमच्या प्रश्नाच्या सुरुवातीपासून मी सुरुवात करतो. बघा, आंबेडकरी चळवळीला किंबहुना समाजकारणाला एक शाप आहे काय. पप्पांसोबत काम करत असताना पप्पांनी कार्यकर्ते घडवले, पुढे जाऊन त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा बळावल्या आणि त्यातून खरं तर पप्पांकडून शिकत असताना त्यांनी त्यांच्या कामाची पद्धत शिकली पाहिजे होती. पण पप्पा असू दे किंवा मी असू दे, आम्ही कधीच 100% राजकारण केलं नाही असं मला वाटतं. आम्ही कायम समाजकारणाला किंवा सामाजिक कार्याला प्राधान्य दिलेलं आहे. आम्ही कुठं तर राजकारणात कमी पडलं असेल त्यामुळं आम्हाला काही दगफटके सहन करावे लागलेले आहेत. आम्ही त्या दगफटके सहन करत असताना कधी आम्ही समाजासमोर त्याचं रडगाणं गायलेलं नाही. जे काही संकट आले, जो संघर्ष आमच्या वाट्याला आला त्याला आम्ही स्वतः कुटुंब म्हणून फेस केलेला नाही. त्यातनं बाहेर पडून आज ठामपणे लोकांसमोर ताकदीने उभं होत ना लोकांच्या प्रश्नासाठी. अगदी बरोबर. तुम्ही त्याचं भांडवल केलं नाही, लोक त्याचं भांडवल करतात, आपण त्याचं भांडवल केलं नाही. अतिशय रास्त भूमिका तुम्ही मांडलेली आहे. आणि यानंतर मला असं या ठिकाणी जाणवतं, नेहमीच जात आणि आंबेडकरी चळवळ याच्यामध्ये आपल्याला नेहमीच फरक जाणवताना दिसतो. तो प्रत्येक प्रभागामध्ये दिसतो आणि विशेष करून आपल्या निगडी सेक्टरच्या या भागामध्ये, आपल्या प्रभागामध्ये जात आणि आंबेडकरी चळवळ ही यशस्वी होताना का दिसत नाही? आपला बहुसंख्य समाज, बौद्ध आणि इतर समाज या ठिकाणी आहे, बहुजन वर्ग या ठिकाणी आहे, परंतु आंबेडकरी म्हणजे त्याला पूर्वाश्रमीचे महार म्हणा, आत्ताचे बौद्ध म्हणा, त्याचे प्रतिनिधी क्वचित बोटावर मोजण्यापर्यंत झाले आणि त्यांनी काय असं प्रभावी यश या चळवळीसाठी किंवा आपल्या पिंपरी चिंचवडच्या सभागृहामध्ये दिलेलं नाही असं आम्हाला जाणवतं तरुणांना. तर यातून तुम्ही काय सांगाल की तुम्ही काय करू शकता आणि तुम्ही काय ब्लू प्रिंट घेऊन येणार आहात? निश्चितपणे बघा, तुमच्या प्रश्नाच्या उल्लेखाप्रमाणे जिथं आंबेडकर हे नाव येतं ना तिथं जात हा फॅक्टर 0 होऊन जातो. बरोबर आहे. आजचा मतदार पण एवढा प्रगल्भ राहिलेला आहे ना, त्यांनी या भागात इलेक्टिव्ह राजकारणात कोणाला निवड देत असताना त्यांनी त्यांची जात नाही बघितलेली. त्यामुळे बघा ना, गेल्या 15 ते 20 वर्षात किंवा आजपर्यंत या ठिकाणी बौद्ध समाजातला उमेदवार निवडून येत नाहीये. म्हणजे मतदारांनी त्या पलीकडे जाऊन भूमिका घेतलेली.
मग त्याचे वेगवेगळे कारण असू शकतात. जसं तुम्ही मागाशी उल्लेख केल्याप्रमाणे पैशाचा अमुक वापर असेल किंवा दहशत असेल, भरपूर काही गोष्टी आहेत त्या मागच्या. पण आज त्या सगळ्या गोष्टींना तोंड देण्याची क्षमता इथल्या युवकांमध्ये आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत त्यांचं नेतृत्व करायला थांबलेलो आहेत ना. अगदी बरोबर आहे. खरंच इथल्या तरुणांची साथ तुम्हाला मिळेल आणि इथल्या भागाचा विकास होईल असं मला या ठिकाणी नक्कीच आशा वाटते. आणि या कार्यक्रमाची थीम लाईन देत असताना लेखाजोखा अविरत संघर्षाचा हा कार्यक्रम आपण राबवत असताना शहरातून पहिल्यांदाच नाव आम्ही निवडले गेले आणि त्या नावामध्ये पहिल्या क्रमांकावर आम्ही तुमचा क्रम ठेवला आणि मुलाखत घेतली आहे. आम्हाला असं वाटतं की उद्या फुले शाहू आंबेडकरी विचारांचा वारसा जपण्यासाठी निळ्या झेंड्याचे निळे सैनिक सभागृहात गेले पाहिजेत. बाबासाहेबांचा आंबेडकरवादी समता विचार हा मांडला गेला पाहिजे. या भूमिकेसाठी तुम्ही सभागृहात कोणते प्रश्न मांडणार आहात? आता शहरातले भरपूर विषय आहेत. बघायला गेलं तर आपण रमाई स्मारकासाठी जी भूमिका घेतोय ती कित्येक वर्षापासूनची भूमिका आहे, मागणी. पण आजपर्यंत महानगरपालिकेचं असू दे, प्रशासनाची असू दे, काय भूमिका राहिलेली आहे ती सर्वश्रुत आहे. त्यामुळं शहरावरती काम करत असताना जे रमाईचं स्मारक रखडलेलं आहे त्यावरती मला पहिल्यांदा भूमिका घेणे गरजेचे वाटते. त्यानंतर शहरातले जे आपल्या बौद्ध युवकांचा रोजगाराचा प्रश्न असेल, त्यापुढे जाऊन त्यांचा शिक्षणाचे प्रश्न असतील, त्या प्रश्नांवरती भूमिका घेऊन आपण समाज कसा मजबूत करता येईल, स्ट्रॉंग करता येईल याबाबत विचार करणं मला सध्या गरजेचं वाटतं आणि ती भूमिका आपण त्यावेळेस नक्की निश्चितपणे घेऊया. मी अतिशय एका गंभीर विषयाला थोडासा हात घालणार आहे. तो गंभीर विषय म्हणजे मी जेव्हा या ठिकाणी पाहतो तेव्हा तुमच्या विरोधकांचं म्हणणं असं आहे की आंबेडकरी चळवळीच्या नावाखाली एका गुन्हेगारांचं उदात्तीकरण आम्ही करतोय का, याचा पण विचार होणं गरजेचं आहे. तुमचे विरोधक म्हणतात की बाबा आपण एका गुन्हेगाराला मोठं करतोय का, आणखी तुमच्यावरती तडीपारी होती, वडिलांवरती देखील तडीपारी होती, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? मला हसायला येतं या प्रश्नावरती खरं तर, विरोधकांच्या त्यांच्या म्हणण्यावरती. कारण आपण मागं वळून जर बघितलं ना, असे अन्य असंख्य उदाहरणं आहेत की जे समाजासाठी काम करणारे लोक आहेत त्यांना गुन्हेगार ठरवलेले आहे. निश्चितपणे आमच्या अंगावरती खटले आहेत, पण ते दादांत खोटे आहेत, अतिशय खोटे आहेत. ते समाजकारण करत असताना, समाजाची बाजू, समाजाचे प्रश्न मांडत असताना विरोध झाला आहे आणि हे सगळे राजकीय हेतूतून झालेले गुन्हे आहेत. ह्याला पूर्ण राजकीय पार्श्वभूमी आहे आणि हे आरोप त्या सगळ्या राजकारणाचा भाग आहे म्हणून बघतोय. त्यामुळं त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं, माझ्या कामातून उत्तर देणं मी पसंत केलेलं आहे. म्हणून आजपर्यंत ठामपणे त्या भूमिकेवरती काम करत राहिलेलो आहेत आम्ही. जर थोडंसं इतिहासात पाहिलं तर आदरणीय रजनीकांतजी क्षीरसागर साहेब यांच्यावर देखील तडीपारी होती आणि त्याची सरी ओढली की काय असं विरोधकांचं म्हणणं आहे की बाबा वडिलांनी जे केलं तोच मुलगा करतोय, त्याला देखील तडीपारी लागली जाते. मग या मुद्द्याला तुम्ही काय उत्तर द्याल? 100% पप्पांची तडीपारी झाली ती कुठल्या परिस्थितीत झाली हे बघणं गरजेचं आहे. त्यावेळेचा सगळ्यात महत्त्वाचा विषय राहिलेला आहे जवाहरलाल नेहरू पुनर्वसन योजना. त्यावेळेची जर परिस्थिती आपण बघितली ना, की महानगरपालिकेचे तत्कालीन जे आयुक्त होते दिलीप बंड, त्यांनी ह्या भागातील रहिवाशांना घुसखोर म्हटलं होतं. आणि मी त्याचा प्रत्यक्षदर्शी आहे. घरात पप्पा पेपर वाचत होते आणि तो घुसखोर हा शब्द त्यांनी वाचल्यानंतर त्यांची जी भूमिका होती किंवा त्यांचा जो राग होता ना, तो मी डोळ्यांनी बघितलेला आहे. आणि त्याच वेळी तो घुसखोर या शब्दाविरुद्ध जो संघर्ष उभा राहिला, त्यातून आज लोक स्वतःच्या घरात आहेत. त्यावेळेसचे जे आक्रमकपणे केलेले आंदोलनं असतील, मग ती दिलीप बंडची उधळलेली सभा असेल काळभोगवट्यावरची, त्यानंतरचा जो इथला पालकमंत्री होता आज उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या गाडीवर केलेली तुफान चप्पल फेक असेल, हे आक्रमक आंदोलनं त्याला कारण आहेत ना. ह्या सगळ्या प्रस्थापित व्यवस्थेला तोंड देताना आपल्याला रिटर्नमध्ये काहीतरी मिळणारच आहे आणि आम्ही त्या तडीपारीकडे सत्कार म्हणून बघितलेलं आहे. आणि त्यानंतर आता त्या तडीपारीनंतर एवढं सगळं होत असताना आपण मागे राहत नाही, आपण थांबत नाही, आपण घाबरत नाही, हे सगळं दिसतंय. मग पुढे जाऊन काय करायचं तर कुटुंबाला, पूर्ण कुटुंबाला टोळी ठरवायचं आणि त्यांना तडीपारी करायची. मोठे मोठे कट रचले. पहिल्यांदा असं पाहिलं असेल की कुटुंबातील 3 ते 4 लोकांना एकत्रितरित्या
तडीपारी लावली गेली. मला असं वाटतं की हा एक समाजाने किंवा इथल्या विषमतावादी प्रवृत्तीने किंवा तुमच्या विरोधकांनी तुमच्यावरती एक रचलेला एक मी त्याला षडयंत्र म्हणू शकतो, असं काय आहे का? 100% हा षडयंत्राचा भाग राहिलेला आहे. कुठलंही कुटुंब कधीही एकत्रितपणे गुन्हे करत नाही. आम्ही कुटुंब म्हणून कायम बाबासाहेबांचा विचार आम्ही जपलेला आहे. आम्ही बाबासाहेबांच्या विचारावरती चालणारी लोक, आमच्या घरापासून ते लोकसंपर्कापर्यंत, लोकांपर्यंत आम्ही आंबेडकरवाद जोपासलेला आहे. आणि आंबेडकरवाद हा कधीही गुन्हेगारी किंवा समाजाला दुष्परिणाम असलेल्या गोष्टी शिकवत नाही. त्यामुळं ह्या आरोपांचं काही म्हणजे बिनबुडाचे आरोप आहेत असं आम्ही त्यांना सगळ्या गोष्टींना समजतो. आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका आशिया खंडातील एक श्रीमंत महानगरपालिका म्हणून आपण पाहतो. आता तिचं चित्र बदललेलं आहे. आत्ताच मागेच आपण वृक्ष कापण्यासाठी कर्ज घेतलेली महानगरपालिका म्हणून आपण आता बघूया. आणि अशा महानगरपालिकेमध्ये आता आपण मेट्रो सिटी म्हणून ओळखले जातो. पिंपरी चिंचवड ही स्मार्ट सिटी आणि मेट्रो सिटी म्हणून ओळखली जाते. तर त्याच्यामध्ये तुमच्या प्रभागामधला एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा, त्या मेट्रोसाठी काहीतरी एक वाद झाला होता. त्या वादाबद्दल आणि तुमची त्याची भूमिका काय? बघा, त्याच्या पार्श्वभूमीत जर जायला गेलं तर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा पूर्वी प्राधिकरणात होता. प्राधिकरणात त्याचं स्थलांतर करण्याचं कारण होतं आत्ता जो फ्लायओव्हर झालेला आहे तो पुतळा फ्लायओव्हरच्या कारणाने पलीकडच्या बाजूला आला. तिथं आता तो पुतळा आहे. आता तिथं मेट्रोचं कारशेड येते. त्यामुळं आता त्या पुतळ्याला परत हलवायचं का काय असा विचार चालू आहे. माझं सरळ म्हणणं आहे, आमचा कधीच विकासाला विरोध राहिलेला नाही आहे. पण विकास होत असताना आमच्या भावनांशी का खेळलं जाते हा आमचा प्रश्न राहिलेला आहे. विकासाच्या नावाखाली जर महानगरपालिकेचा उद्देश चांगला असेल, जर राज्य शासनाचा उद्देश चांगला असेल तर त्यांना पर्याय घेता आला असता, त्यांना त्याच्यावरती तोडगा काढता आला असता. प्रत्येक वर्षी पूर्ण परिवर्तनवादी समाज अण्णाभाऊ साठेंची जयंती जल्लोषाने साजरा करतो, वैचारिक जयंती साजरी करतो. आज त्या अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याच्या आवारात जयंती साजरी करायची कशी, जागाच उरलेली नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न राहिलेला आहे. आणि आमची त्याबद्दलची ठामपणे एक भूमिका आहे की काहीही झालं तर त्या पुतळ्याला हात लागू दिला जाणार नाही. त्या पुतळ्याची अवहेलना आम्ही होऊ देणार नाही. आमचा इशारा आहे प्रशासनाला. आपण आता जर पाहिलं तर या प्रभागामध्ये भरपूर प्रश्न आहेत आणि जे की तुम्ही चांगल्या पद्धतीने आंदोलनाच्या माध्यमातून हाताळलेले. तर त्यातील मला विशेष तुमचं स्वागत करायचं आहे की तुम्ही हॉस्पिटलचा प्रश्न उचललात. या ठिकाणी एक हॉस्पिटल सरकारी आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही SRAच्या प्रश्नामध्ये एक मोठं आंदोलन, जन आंदोलन उभं केलं. आणि महत्त्वाचा मी माझ्या तरुणांच्या दृष्टीनं पाहतो, आंबेडकर जयंती असेल, अण्णाभाऊ साठेंची जयंती असेल, तिथे विविध प्रबोधनाचे कार्यक्रम तुम्ही आयोजन केलेले आहेत. तर याबद्दल मला थोडंसं, पहिल्यांदा आपण हॉस्पिटलचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आरोग्याच्या प्रश्नाकडे तुम्ही जो प्रश्न उचललात त्याबद्दल थोडंसं सांगा. भागामध्ये एक सरकारी हॉस्पिटल आहे महानगरपालिकेचं. तिथली जी व्यवस्था आहे महानगरपालिकेच्या हॉस्पिटलची ती अत्यंत खालच्या दर्जाची आहे. म्हणजे तिथला कामगारांचा स्टाफ असेल किंवा रुग्णांनी सेवा देण्याची जी पद्धत असेल त्याच्यावरती आम्ही वेळोवेळी आक्षेप घेऊन नोंदवलेला आहे आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. त्यापुढे जाऊन सांगायचं झालं तर शेजारीच एक प्रसूतिगृह आहे. प्रसूतिगृह आहे पण जे अत्याधुनिक साधनं त्यासाठी लागणार आहेत प्रसूतिगृहासाठी ते आजपर्यंत तिथं उपलब्ध नाही आहेत. त्यासाठी इथून किमान 5 ते 10 किलोमीटर असणाऱ्या वायसीएम हॉस्पिटलला इथल्या रुग्णांना जावं लागतं. हे त्यातलं मोठं महानगरपालिकेचं फेलियर आहे असं आम्ही म्हणतो. स्वातंत्र्याची 75 वर्ष झाली आणि प्रसूतीसाठी आता नुकतंच आपण पाहिलं की एका आदिवासी भागामध्ये महिलेला स्वतःला प्रसूती करावी लागली आणि तिची नाळ तिने स्वतः दगडाने ठेचली. असं आपण भारत म्हणतो की विकासाकडे वाटचाल करतोय, परंतु खरा विकास साधला जातोय का? पहा, शहरातली ही गोष्ट आहे की प्रसूतीगृह आहे आणि त्या प्रसूतीगृहासाठी त्या महिलेला वायसीएम सारख्या आपल्या दवाखान्यात जावं लागतं. जवळ दवाखाना असून देखील अत्याधुनिक साधनं नसल्यामुळं अतिशय शोकाची बाब आहे. त्यासाठी तुम्ही भविष्यात काय करा?
निश्चितपणे आता आपण कुठल्याही प्रशासनात नसलो तरी त्याच्यावरती रस्त्यावरची लढाई असू दे किंवा आंदोलनात्मक भूमिका असू दे, आक्रमकपणे घेऊन आपण त्याच्यासाठी प्रशासनात लढा देत आहोत आणि तो चांगला पॉझिटिव्हली इम्पॅक्टफुल पण होतं, त्याच्यावरती काम पण होतंय. पण पुढं जाऊन आपल्याला प्रशासनात जाऊन बऱ्यापैकी ज्या गोष्टी करता येतील त्यासाठी आपल्याला इलेक्टिव्ह पॉलिटिक्स गरज आहे आणि आता 2-3 महिन्यावरती ती वेळ आलेलीच आहे असं आपण समजूया. तुम्ही एक महत्त्वाचा उल्लेख केला मगाशी SRA बद्दलचा, तर भागातल्या SRA बद्दल आमची भूमिका डे 1 पासून, पहिल्या दिवसापासून जाहीर आणि एकदम स्पष्ट राहिलेली. ज्यांना पुनर्वसनाची आवश्यकता आहे, ज्यांना पुनर्वसन नकोय, किंबहुना असं जर तुम्हाला त्याच्यामध्ये अजून अधिक विस्तृत सांगायचं झालं तर ज्यांचे पत्र्याचे ताडपत्रीचे बांबूचे घर आहेत त्यांना घर पाहिजे, त्यांचं पुनर्वसन निश्चित महत्त्वाचं आहे. म्हणून आम्ही त्यांच्या पुनर्वसनाला किंवा त्यांच्याबाबतच्या SRA प्रकल्पाला कधीच विरोध केलेला नाही. पण जो बैठा उठा इथला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे 1563, आता वाढला असेल कदाचित, पण त्यांच्या घराचं कंस्ट्रक्शन बघायला गेलं तर ते RCC आणि मजबूत आहे, स्वतंत्र प्रशस्त रस्ते आहेत, पाण्याची सुविधा अत्यंत चांगली आहे, लाईटीची सुविधा चांगली आहे. पण तरीही त्यांच्यावरती जो पुनर्वसनाचा SRAचा प्रकल्प जो लादला जातोय त्याच्या विरुद्ध आम्ही खंबीरपणे स्ट्रॉंग पद्धतीने थांबलेलो आहेत. आत्ताच आम्ही महानगरपालिकेवरती एक धडक मोर्चाचं नियोजन केलं होतं. हजारो लोक त्या मोर्चामध्ये सामील झाले आणि त्यांनी ठामपणे प्रशासनाला सांगितलेलं आहे की आम्हाला पुनर्वसनाची गरज नाही, तुम्ही आमच्यावरती पुनर्वसन लादू नका. अगदी म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर ज्यांची पालाची घरं आहेत, ज्यांची बांबूची घरं आहेत, ज्यांना खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यानंतर घरही देखील आपण एक छत्र देऊ शकत नाहीये, त्यांना खऱ्या अर्थानं घराची आवश्यकता आहे. आणि ज्यांच्याकडे मूळ घरं सिमेंटची बांधली गेलेली आहेत त्यांच्यावरती ते SRA लादलं गेलेलं आहे असं चित्र तुमच्या इकडं एकंदरीत दिसतंय आणि त्याबद्दल तुम्ही ठामपणे उभे आहात. मला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. प्रमोद दादा, इथला जो विद्यार्थी असेल किंवा तरुण असेल तर मी पाहतो की व्यसनाकडे जास्त झुकलेला आहे आणि इथला विद्यार्थी संघर्ष करत करत चांगल्या पदांवरती पण गेलेला आहे. म्हणजे तुम्ही जर संधी दिली तर त्याची म्हणजे त्याचा वापर, म्हणजे त्या संधीचा योग्य वापर करून महत्तम पदाला इथली विद्यार्थी दन गेलेले आहेत आणि त्यासाठी तुम्ही काय कराल विद्यार्थ्यांसाठी आणि तरुणांसाठी? बघा, मी ह्या प्रश्नाकडे बघताना जरा वेगळ्या पद्धतीने बघतो. ज्या विद्यार्थ्याला किंवा ज्या घरातल्या मुलाला आपल्या कुटुंबाबद्दल प्रेम आहे तो कुठल्याही परिस्थितीत आपल्याला कुठल्या मार्गाने जायचंय तो त्याचा मार्ग निश्चित करत असतो. आंबेडकर वसाहतमध्ये जर आपण बघायला गेलं ना तर अधिकारी घडलेले आहेत ना. आताच आमच्या इथून एक भारत बनसोडे नावाचे एक RPIचे कार्यकर्ते आहेत, त्यांची मुलगी आज महसूल अधिकारी म्हणून गेली ना, किंवा रिया बनसोडे. त्याच्या पुढे जाऊन सांगायला गेलं तर इथं या भागातून CA झालेले आहेत, PhD घेतलेले विद्यार्थी आहेत, तेच बरोबर चांगल्या क्षेत्रात काम करत आहेत ना. फक्त डिपेंड ऑन त्यांच्या माइंडसेटवरती त्यांना काय मिळवायचं. हा त्यातला महत्वाचा एक गोष्ट जर बघायला गेली तर त्यांना जो प्रोव्हाइड करणारा, ह्या सगळ्या नशेच्या वस्तू प्रोव्हाइड करणारा वर्ग आहे ना, त्यांना राजकीय पाठबळ आहे, त्यामुळं पोलीस कारवाई त्याच्यामध्ये होत नाही. आणि जर आपण त्याच्यावर भूमिका घेत असलो तर आपल्या विरोधात ते सगळं, आपण त्या सगळ्या गोष्टींना कधीच घाबरलेलं नाही, आपण त्या सगळ्या गोष्टींवरती काम करतोय. पण त्यासाठी लागणारं जे हक्काचं एक व्यासपीठ पाहिजे ना, म्हणून आपण एक निवडणुकीच्या राजकारणाकडे बघतोय. अगदी अगदी अगदी. आणि मी तुमचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा मला जाणवलं की तुम्ही महापुरुषांच्या जयंत्या करता. त्यामध्ये तुम्ही मध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अतिशय सुंदर कार्यक्रम घेतला होता आणि त्या विषयामध्ये त्यांना तुम्ही अण्णाभाऊ साठेंचा आंबेडकरवाद असा विषय दिला होता. अशा पद्धतीचा विचार तुमच्या डोक्यात येतो कुठून आणि त्याच्या मागची भावना काय आहे? त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही कार्यक्रमाचं रूपरेषा आखत असताना काही महत्वाच्या विषयांना हात घातला होता की जसं अण्णाभाऊ साठेंचं व्यक्तिमत्व राहिलेलं आहे, त्यांनी कायम अंधविश्वासाच्या विरोधात किंवा इथल्या व्यवस्थेच्या विरोधात आवाज ठणकावून उठवलेला आहे. पण त्या सगळ्या गोष्टींना बगल देऊन खरे अण्णाभाऊंची चळवळ, खरं अण्णाभाऊंचं लिखाण आणि अण्णाभाऊ साठेंचा आंबेडकरवाद, हा जो महत्वाचा कन्सेप्ट आम्हाला लोकांपर्यंत न्यायचा होता आणि त्या समाजातल्या युवकांपर्यंत न्यायचा होता, तो आम्ही निश्चितपणे त्या कार्यक्रमातून घेऊन गेला असं आम्हाला वाटतं. आणि तो राज्यातला सगळ्यात पहिला प्रयोग झाला आणि तो कार्यक्रम जबरदस्त पद्धतीने लोकांसमोर गेला. अतिशय सुंदर तो कार्यक्रम आपण घेतलात आणि त्या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद देखील मिळाला. यापुढे जाऊन मी प्रमोद दादा आपणास विचारू इच्छितो
की जेव्हा जेव्हा BJPचं शासन येतं किंवा भाजपा सरकारमध्ये येतं तेव्हा मुस्लिम देश वाढत राहतो. आणि मी या प्रभागात पाहिलं तर दलित मुस्लिमांची मतं हा निर्णायक फॅक्टर या ठिकाणी आहे. तर तुम्ही मुस्लिमांबरोबर आहात, मुस्लिम देशाबरोबर आहात की भारतीय नागरिकांना मिळालेल्या संविधानासोबत आहात, याचं जरा थोडं स्पष्टीकरण मला करा. नाही, आम्ही आंबेडकरवादी आहोत. आम्ही या देशाने दिलेल्या संविधानातील धर्मनिरपेक्ष या मूल्याशी कायम इमानदारीने राहिलेलं आणि इथला प्रत्येक आंबेडकरवादी तरुण असू दे, आंबेडकरवादी युवक असू दे, हे त्यांनी कायम आंबेडकरवाद ज्यांनी स्वीकारला असं आपण म्हणू, ते कायम धर्मनिरपेक्ष ह्या मूल्याशी प्रामाणिक राहिलेले आहेत. आणि आपण जर आत्ता बघायला गेला ही जी निवडणूक गेली जसं विधानसभेची, त्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने जो खोडचा प्रचार केला, कटेंगे नाही तो बटेंगे, ज्या पद्धतीने त्यांचं प्रेझेंटेशन होतं, त्यातनं जी एक धार्मिक ध्रुवीकरण झालं, त्याला आम्ही एक रहेंगे सेफ रहेंगे हे पण उत्तर दिलं ना. आणि BJPच्या विरोधात जितकी मोठी त्यांनी यंत्रणा, दहशतीची यंत्रणा वापरली, पैशाचा उपयोग केला, या सगळ्या गोष्टींना फाट्यावर मारून अत्यंत ताकदीने आम्ही त्यांच्या विरोधात काम करायसाठी रस्त्यावरती होतो. आता बाकी विधानसभेची इलेक्शन झाली, त्यापूर्वी खासदारकीची इलेक्शन झाली, त्यामध्ये तुम्ही कोणत्या विचारांबरोबर होतात? म्हणजे कसं असतं, तुम्ही ज्या विचारांसोबत असता आणि त्या विचारांची नाळ तुम्ही जोपासत असतात तेव्हा तुम्हाला त्या भागातला समाज पाहत असतो. तर तुम्ही विधानसभेच्या वेळेस काय भूमिका घेतली होती, तुमचा काय स्टँड होता पॉलिटिकली? विधानसभेच्या वेळेस ह्या वेळेस ज्या राजकीय पक्षातून मी काम करतो त्या पक्षाचा उमेदवार नसल्या कारणाने ह्या वेळेच्या निवडणुकीचा एकच मुद्दा होता, देशातली भाजपा असू दे, राज्यातली भाजपा असू दे किंवा शहरातली भाजपा असू दे, ज्या वेळी या देशात भाजपाची सत्ता आली त्यानंतर जो मनोवाद फोफावलाय आणि जे ॲट्रॉसिटीचे प्रकरण समोर येत आहेत, त्यातून आम्हाला BJPला विरोध करणं हीच आमची महत्त्वाची बाजू ठरलेली आहे. त्यामुळे ह्या विधानसभेच्या असू दे का लोकसभेच्या निवडणुका असू दे, आम्ही BJPचा कट्टर विरोध करण्यासाठीच प्राधान्य दिलेलं आहे आणि अँटी BJP राजकारण जे आपण म्हणू ते करण्यासाठीच प्रयत्न केलेला आहे. नक्कीच BJPच्या विरोधात म्हणजे त्यांच्या वैचारिक विरोधात तुम्ही आहात असं आम्हाला या ठिकाणी तुमच्या बोलण्यावरून जाणवलं. त्यानंतर या ठिकाणी एक मुस्लिम भाग आहे की मुस्लिम संख्या जास्त आहे, तर भविष्यात दलित मुस्लिम ऐक्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? किंवा तुम्ही आता मध्ये एक सुसंवाद घेतला होता दलित मुस्लिम ऐक्याचा, अतिशय चांगला, आणि 2 धर्मामध्ये असेल, जाती समूहामध्ये असेल आणि भारतीयत्व टिकवण्याचा तो कार्यक्रम होता. त्या दलित मुस्लिम ऐक्याची जी तुम्ही परिषद घेतली होती त्याबद्दल काय सांगाल? आपण ह्याबाबत जर बोलायला गेलं तर फक्त मुस्लिमच नाही, तर आम्हाला प्रत्येक धर्मातला प्रत्येक जो माणसाकडे माणूस बघणारा म्हणून जो समाज आहे त्यांना आम्हाला एकत्र आणायचं आहे. मुस्लिमच का, ज्या तुमच्या बोलण्यात मुस्लिमांचा उल्लेख झाला, तो उल्लेख ह्यासाठी आहे कारण जसं आपण बघतोय की आत्ताचं सध्याचं जे वातावरण आहे, जे भाजपाने रुजवलेलं आहे, त्यांच्या माध्यमातून जे त्यांच्या छोट्या छोट्या RSS असू द्या आणि छोट्या छोट्या संघटना असू द्या, ते ज्या पद्धतीने काम करतायत ना, ते मुस्लिम धर्मियांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. आणि मग त्यांना संरक्षण देणं आम्ही भारतीय म्हणून आमच्यासाठी महत्त्वाचं वाटतंय, म्हणून आज आम्ही त्यांच्यासोबत ठामपणे थांबलेलो आहेत. मग आता आपण लेटेस्ट बघितलं जे स्ट्राईक केलं भारताने पाकिस्तानवरती, काय ऑपरेशन सिंदूर म्हणून आपण त्याला म्हटलं गेलं, त्या ऑपरेशन सिंदूरच्या वेळी किंवा तो जो कुठला अटॅक होता, तो पहलगामचा अटॅक होता. त्या पहलगामच्या अटॅकमध्ये जो अटॅक झाला त्यांना काय ते कलमा वगैरे पाडायला सांगितलं आणि त्यानंतर जो देशामध्ये एकतर्फी वातावरण किंवा धार्मिक ध्रुवीकरणाचं जे वातावरण तयार केलं गेलं, तो अत्यंत देशाला तोडण्याचा विषय होता. त्यावेळी देश म्हणून आम्ही एकसंघ राहणं आम्हाला गरजेचं वाटत होतं, म्हणून आम्ही त्यावेळी मुस्लिम नागरिकांसोबत किंवा त्यांना संरक्षण म्हणून आम्ही त्यांच्यासोबत थांबणं पसंत केलेलं आहे. अगदी मला आणखी एक बाब जाणवते, धार्मिक अल्पसंख्याक असणारा मुस्लिम समाज असेल, ख्रिश्चन समाज असेल आणि जेवढा अल्पसंख्याक वर्ग आहे या BJPच्या राजकारणामध्ये मुस्लिम आमचा समाज बांधव कुठंतरी असुरक्षिततेच्या भावनेत आहे, त्यांना ताकद देणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही काय पावलं उचलाल? हा अनुभव जुना राहिलेला, हा काय आजचा प्रश्न नाही आहे. मला असं वाटतंय की आंबेडकरी जो विचारसमूह आहे
तो कायम फक्त मुस्लिमच नाही, इथले जे जे मायनॉरिटीज आहेत, जे मायक्रोस आहेत, त्यांच्यासोबत कायम त्यांच्या संकटात थांबलेले आहे. आणि हाच खऱ्या अर्थाने आंबेडकरवाद आहे. फक्त ज्यावेळेस इलेक्टिव्ह राजकारणाची किंवा निवडणुकांची वेळ येते त्यावेळेस त्या लोकांनी आंबेडकरवादासोबत थांबणं पसंत केलंय का, हा त्यातला महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि जर ते असुरक्षित असतील तर त्यांची सुरक्षितता काय आहे हे त्यांना आता समजणं गरजेचं आहे, असं पण आम्हाला वाटतं. नक्कीच तुम्ही बोललेला रोख हा मुस्लिम समाज समजून घेईल. त्यांना म्हणायचं आहे की जेव्हा जेव्हा संविधानाच्या संरक्षणाचा धोका निर्माण होतो किंवा देशाच्या संरक्षणाचा धोका निर्माण होतो तेव्हा आपण भारतीय नागरिक म्हणून पुढे जातो. त्याच पद्धतीनं जेव्हा जेव्हा मुस्लिमांवरती अटॅक होतात किंवा त्यांना असुरक्षिततेची भावना निर्माण होते त्यावेळेस एक समाज म्हणजे बौद्ध समाज किंवा एक आंबेडकरी विचारांचा समाज, फुले शाहू आंबेडकर शिवरायांना मानणारा समाज, पुरोगामी महाराष्ट्र ज्याला म्हटलं जातं, तो समाज नेहमीच मुस्लिमांसोबत राहिलेला आहे, मुस्लिम बांधवांसोबत राहिलेला आहे. हीच भावना तुम्ही आपल्या आगामी काळात टिकवून ठेवाल अशी आपल्याकडून अपेक्षा आहे. आणि खऱ्या अर्थानं मला आज तुम्ही विविध अंगाची प्रश्नांची उत्तरं अतिशय सुंदररित्या दिलीत प्रमोद भाऊ. मला फक्त जाता जाता एवढंच सांगायचं की तुमचं आगामी 5 समोरचं एक विजन काय असेल, तरुणांसाठी गोल काय असेल की ज्याला विजन आपण 2030 म्हणूयात, कारण की आता 2025 आहे. एक 5 वर्षाचा तुमचा काय कृती कार्यक्रम असेल तो सांगा. मला असं वाटतंय की मी ह्या भागातलं कॉर्पोरेशनचं इलेक्शन लढवणार आहे. तर माझा मर्यादित म्हणजे भागात माझं कार्यक्षेत्र राहणार आहे. तर त्या कार्यक्षेत्रात काम करत असताना प्राधान्याचा विषय मला हाच वाटतं की इथला जो युवक आहे तो सशक्त युवक राहिला पाहिजे, इथली महिला सुरक्षित महिला राहिली पाहिजे, इथला नागरिकांचा विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा जो महत्त्वाचा विषय आहे तो अत्यंत चांगल्या प्रकारे राबवला गेला पाहिजे. इथली जी हॉस्पिटॅलिटी, जे दवाखान्याचे जे प्रश्न आहेत त्याच्यावरती चांगल्या एक उत्तम प्रकारे काम करणं गरजेचं आहे. त्याबद्दल काम करत असताना आम्हाला त्यावेळेस प्रत्येक वेळेस रेड झोनचं कारण आमच्या तोंडावरती ते पान पुसलेलं आहे, पण तरी पण एक 150 बेडचं हॉस्पिटल त्याचं विस्तारीकरणासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहिलेलो आहोत आणि त्यासाठी आम्ही काम करत आहोत. निवडणुकीबद्दल बरेचसे मुद्दे आहेत बघा, बाकीच्या भागांच्या कंपॅरिझननी की आजही आम्ही मूलभूत गरजांसाठी झगडतोय, बरोबर आहे ना. विकास आमच्यापासून अजून कोसो दूर आहे, पण आम्हाला मूलभूत गरजांच्या पलीकडे जाऊन विकासाशी संवाद साधायचा किंवा विकासापर्यंत आम्हाला पोहोचायचं, ह्यासाठी आमची कार्यपद्धती राहणार आहे. आणि नक्कीच भविष्यामध्ये तुम्ही तो प्रयत्न यशस्वीपणे पार पाडाल. आमच्या ईगल डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आज हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला आणि हा कार्यक्रम भविष्यात नक्कीच चालू राहील. ज्यांना भविष्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, भविष्यामध्ये विधान परिषद असेल, आम्ही आमचा फोकस जो आहे लेखाजोखा अविरत संघर्षाचा, या टॅगलाईनची एक उद्देशच आमचा आहे की जो कोणी संघर्ष करतोय, जो कोणी एकटा लढतोय त्याच्या पाठीमागं आज संविधानिक भूमिका घेणाऱ्या माणसांबरोबर आम्ही नक्कीच राहू आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला विचार संबंध महाराष्ट्रात, पिंपरी चिंचवड शहरात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात हा विचार पाहायला जाईल अशी तुम्हाला आमच्या वतीनं एकदा ग्वाही देतो आणि या ठिकाणी आम्ही तुमची रजा घेतो. आपण आपला मौल्यवान वेळ आमच्यासाठी दिलात, मनापासून धन्यवाद प्रमोद भाऊ. जय भीम. जय भीम.